एक वादळ भारताचे या सामाजिक चळवळीच्या आव्हानाला प्रतिसाद देत आज हजारो नागपूरकर फुटाळा तलावावर एकत्र जमले आणि स्वातंत्र्य दिनाचा उत्सव साजरा केला। या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरलेला सामूहिक राष्ट्रगान हा क्षण होताच उपस्थित हजारो नागरिकांनी 7 राज्यांमधील 450 पेक्षा जास्त ठिकाणाहून सहभागी झालेल्या लाखो भारतीयांसोबत एकाच वेळी एकाच सुरात राष्ट्रगीत गाऊन राष्ट्रीय दर्शन घडवले। सुट्टी नाही, उत्सव साजरा करूया हा संदेश घेऊन आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला नागपूरकरांनी प्रचंड प्रतिसाद दिला। सर्व मोबाइल वाले खाली बसा, मागच्यांना दिसत नाहीये। मोबाइल वाले नीचे बैठो आसे। तो सारे जाम होगा क्या मेरा ही जलवा, नीचे बैठ जाओ, मेरा ही जलवा। आज 15 ऑगस्ट निमित्त एक वादळ भारताच्या चळवळीच्या माध्यमातून नागपूरच्या फुटाळा तलावावर मिशन राजपथ अंतर्गत भव्य सामूहिक राष्ट्रगीत गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। आणि या कार्यक्रमासाठी खुद्द महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेब, तसेच आपल्या नागपूरचे पोलीस कमिशनर सिंगल साहेब, आयुक्त साहेब विजय चौधरी साहेब यांनी आवाहन केलं होतं नागपूरकरांनी या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी। हा कार्यक्रम सामूहिक राष्ट्रगीताचा, या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही हेच पसरवू इच्छितो की आजचा जो स्वातंत्र्य दिवस आहे हा आपल्या देशाचा उत्सव आहे, ही सुट्टी नाही आहे। त्यामुळे सुट्टी साजरी करणे किंवा पिकनिकला जाणे किंवा मूवीला जाणे याच्यापेक्षा तो आपण उत्सवासारखा साजरा करणे गरजेचं आहे। आणि त्यामुळेच आपण ही जनजागृती करत असतो। आणि हा चळवळ फक्त नागपूरच्या फुटाळा तलावावर झालेला नाहीये, तर हा कार्यक्रम 7 राज्य महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड, गुजरात, आंध्र प्रदेश, कर्नाटक, गोवा या 7 राज्यातून 450 पेक्षा जास्त ठिकाणाहून एक साथ राष्ट्रगीत गायन झालेलं आहे। आणि या कार्यक्रमासाठी 2000 पेक्षा जास्त लीडरनी मेहनत केलेली आहे। आणि हा मिशन राजपथचा कार्यक्रम तुम्ही इथं बघत असाल, आमचा कन्सेप्ट एवढाच आहे की 52 सेकंडचं राष्ट्रगीत झालं पाहिजे। पण लोकांना थांबवण्यासाठी आम्ही लोकांना आवाहन केलं की तुम्ही दिल्लीची प्रतिकृती टीव्हीवर पाहता, आज चला आपण सगळं सोबत येऊ आणि एकत्र या फुटाळ्याच्या तलावाच्या रोडवर दिल्लीची प्रतिकृती साकार करू। आणि हा कार्यक्रम साकार झाला आणि याचं पूर्ण श्रेय संपूर्ण नागपूरकरांना जातं आणि भारतीयांना जातं।